बिबट्यानं झडप घालून दुचाकी स्वारात जखमी केलं। वन विभागानं तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं, ग्रामस्थांची मागणी। राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे दुचाकी स्वारावर बिबट्यानं हल्ला केल्यानं दुचाकी स्वार जखमी झाला। या घटनेनं कोंढवड परिसरामध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली असून परिसरात वन विभागानं तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली। राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील अमोल सरोदे हे बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राहुरी स्टेशन ते कोंढवड रस्त्यानं कोंढवडला आपल्या घरी दुचाकीवरून जात होते, तेव्हा कोंढवड येथील मुळा नदी शेजारील शंकर औटी यांच्या शेतातून अचानक बिबट्यानं सरोदे यांच्या दुचाकीवर झडप मारली। सरोदे यांच्या उजव्या पायाला बिबट्यानं गंभीर दुखापत केली। अचानक झालेल्या हल्ल्यानं सरोदे यांनी आपल्या दुचाकीची गती वाढवून बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली। त्यानंतर जखमी सरोदे यांना राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं। त्यानंतर नगर येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी त्यांना पाठवण्यात आलं। या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनपाल राजू रायकल यांना कळवली। त्यानंतर वनरक्षक पवन निकम, सागर वागचौरे आणि ताराचंद गायकवाड यांनी राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन जखमी अमोल सरोदे यांच्या तब्येतीची चौकशी केली। त्यानंतर घटनास्थळी भेट दिली। यावेळी वन विभागाचे पथक परिसरामध्ये गस्त घालत असताना त्यांना एक मादी 2 बछडे रस्ता पार करताना दिसून आले। त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांना त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन केलं। दरम्यान कोंढवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर संचार असून या बिबट्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, पाळीव कुत्र फस्त केली। त्याचप्रमाणे अनेकांच्या दुचाकी मागे धावत असल्याच्या घटना घडल्या। तरी वन विभागानं या बिबट्यांना तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी कोंढवड येथील ग्रामस्थांनी केली आहे। SRB न्यूज साठी राजेंद्र उंडे, राहुरी। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।